गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलाय, त्यामुळे आपण सगळेच तयारीला लागलोय। राज्यातल्या विविध जिल्ह्यात कशी तयारी केली जाते, कसा उत्साह आहे, पाहूयात बाप्पाच्या विशेष बातम्या सुखकर्ता या खास कार्यक्रमातून। कोकणी माणूस आणि विशेषतः चाकरमानी ज्या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात, तो गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय। गणरायाचं आगमन होणार आहे, त्यामुळे जिल्ह्यातल्या सर्वच मूर्तिशांमध्ये लगबग वाढलेली पाहायला मिळते। तर कोकणी माणूस आणि विशेषतः चाकरमानी ज्या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात, तो गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर आलाय, त्यामुळे सगळीकडे सध्या लगबग पाहायला मिळते। मूर्तिशांमध्ये सध्या लगबग वाढल्याचं चित्र आहे। कारखान्यामध्ये काय काय नेमकं काम करतो? आता लास्ट टप्प्यावर काम आलंय। आता शेडिंगचं मी काम करतोय, धोत्राचं वगैरे। त्याच्यामध्ये काय काय येतं धोत्रामध्ये? आता लोकांचे वेगवेगळे शेडिंग सांगतात, त्या प्रकारे शेडिंग देतो आम्ही आणि प्रभातला जे जे त्यांना आवडतं ते करतो आम्ही। अजून काय काय चालतं कारखान्यामध्ये? कारखान्यामध्ये आता शेवटच्या टप्प्यामध्ये डायमंड किंवा विविध कलर्स ते चालतं सर। आता कारखान्यामध्ये सर्व चाकरमाने आलेले आहेत, गाववाले आहेत। जो जो गणपती बघायला येतो, ह्या गणपती पास करतो आणि दुसऱ्या दिवशी मला तो गणपती पाहिजे, अशी मोठी गडबड चालू असते कारखान्यामध्ये। आणि आता हे कलरचे वगैरे भाव एवढे वाढले की जो आम्ही गेल्या वर्षी गणपती 500ला विकतो, तो यंदा आम्हाला गणपती 800 रुपये विकायला लागेल, एवढी महागाई वाढली। कलरचं आता काम कशा पद्धतीने तुमचं? आता शेवटचं काम, आता फक्त सोनेरी काढणे बाकी आहे। आता बाकी जवळ 90% काम पूर्ण झालेलं आहे। आता या 2-3 दिवसात आमचं काम पूर्ण होईल। कारखाना आहे, त्यामध्ये मी सगळे कारखानदार काम करतो, आम्ही घरगुती करतो, त्यामुळे आम्ही गणपतीला सोनेरी काढते। माझं हे एकच काम आहे। शेवटचा टप्पा आलाय गणपतीचा कलरचा। आता लोक कशी आम्हाला हिरे लावा गणपतीसाठी किंवा वेगवेगळे कलर काढा असे सांगतात, तर शेवटच्या टप्प्याला मुले आम्ही काय भरपूर चाकरमानी पण आलेले आहेत, त्यांचं ऐकणं पण गरजेचं असतं, ते आम्ही त्यांना करून देतो। शाडूमातीच्या मूर्त्या वाढत आहे, त्यांचं म्हणजे मूर्त्यांचं मागणी वाढत आहे। पण गावागावात अजूनही लोक पीओपीच्या मूर्त्यांना प्राधान्य देतात, ते उचलायला हलक्या असतात, त्याच्यानंतर मूर्तिकारांना सुद्धा ते परवडतात आणि कस्टमर्सना सुद्धा ते परवडतात घ्यायला, त्याच्यामुळे पीओपीच्या मूर्त्यांना तिकडे जास्त डिमांड आहे। पर्यावरणपूरक किंवा शाडूच्या मातीच्या मूर्ती, लाल मातीच्या, त्यांच्याबाबत कामगारांची काय परिस्थिती होते? कामगारांचा सगळीकडेच प्रॉब्लेम होतो आहे रत्नागिरीमध्ये तरी। तळ कोकणात घरोघरी बाप्पाचं पूजन केलं जातं। बाप्पाच्या आगमनाला आता अवघे काही दिवस उरलेत, त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले मूर्तिकार मूर्तिकामात सध्या व्यस्त आहेत। इतर मूर्तिकारांप्रमाणे सिंधुदुर्गात बाप्पाला आकार देणाऱ्या 78 वर्षांच्या आजी सर्वांच्या कुतूहलाचा विषय बनल्यात। माती मळण्यापासून ते अगदी बाप्पाची सजावट करण्यापर्यंत सर्वच कामं या आजी करतात। या आजींसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी। हिंदू परंपरेतील सर्वात मोठा सण म्हणजे गणेशोत्सव आणि तळ कोकणामध्ये प्रत्येक घरोघरी बाप्पाचं हे पूजन केलं जातं। आणि आता बाप्पा जे आहेत ते प्रत्येक गणेश चित्रशाळेमध्ये आकार घेत आहेत। अगदी अवघे काही दिवस बाप्पाच्या आगमनाला उरलेत आणि त्यामुळे प्रत्येक मूर्तिकार जे आहेत ते आता व्यस्त झालेले पाहायला मिळत आहेत। मात्र तळ कोकणामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यामध्ये एक आजी आहेत, ज्या बाप्पाला आकार देताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे त्या आजी ज्या आहेत त्या सर्वांचा आता कुतूहलाचा विषय बनलेला पाहायला मिळतात। आजी ज्या आहेत त्या आजींचं वय तब्बल 78 वर्ष आहे आणि या वयात सुद्धा त्या आजी ज्या आहेत त्या बाप्पाला आकार देताना पाहायला मिळतात। आपण थेट आजींशीच या ठिकाणी बातचीत करूया। आजी, काय सांगाल? अगदी आता तुम्ही या बाप्पाला आकार देताय, किती वर्षापासून आपण हे काम करताय आणि आपल्याला ही आवड केव्हापासून निर्माण झाली? हे काम 20 वर्ष झाले। 20 वर्षापासून मी करते। माझं मुलगा होत्या का जरा आपली मदत करायची, वेळ काढून जरा त्याला पण मदत करत होते मी। आता तुम्ही बाप्पाचं काम करत असताना नेमकं काय काय करतास? म्हणजे बाप्पाचे आता म्हटल्यानंतर माती मळण्यापासून अगदी लेखणीपर्यंतची कामं, असं तुम्ही काय काय कोणकोणती कामं करतास? माती मळतं, साच्यात भरतं, हात काढणे, डोकी काढणे, परत फिनिशिंग करणे, एवढा करते मी। म्हणजे सगळी तुम्ही कामं ऐकून करतास। आता ह्या तुम्ही बाप्पाचं काम जा करतास ना, तर तुमका किती वर्ष झाली? आता तुम्ही किती वर्ष झाली तुम्ही बाप्पाचं काम करतास? 20 वर्ष झाली। 20 वर्ष मी मदत करते जरा। आता काय जपत तसा तेवढाच करतंय, पण करतंय।
नक्कीच या ठिकाणी ह्या ज्या आजी आहेत त्यांचं वय आता 78 वर्ष आहे आणि मागील 20 वर्षापासून त्या बाप्पाला त्या ठिकाणी बाप्पाच्या मूर्तीला आकार देण्याचं काम करतायत. उमेश परब, झी मीडिया, सिंधुदुर्ग. नवी मुंबई पोलीस प्रशासन आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आता सज्ज झाले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलीस प्रशासनाच्या वतीनं बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. शहरातले कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी या दृष्टीनं या बैठकीचं आयोजन केलं. या बैठकीमध्ये गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. मिरवणूक काढताना सूचनांचं पालन करावं, सण शांततेत पार करावेत असं आवाहन यावेळी करण्यात आलं. गणेशोत्सव आणि ईद ए मिलादचे जे सण आहे येणार आहेत त्या अनुषंगाने सर्व गणेशोत्सव मंडळ त्याचबरोबर ईद ए मिलादचे जे काय मिरवणुकीचे मंडळ आहेत आणि शांतता कमिटीचे सदस्य यांची आज बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये गणेशोत्सव आणि ईद ए मिलादच्या संदर्भात ज्या काय सूचना परवानग्या त्यांनी काढल्या पाहिजे या संदर्भात त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं. मंडळांच्या काही सूचना होत्या, त्यांच्या काही अडचणी होत्या, त्या पण ऐकून घेण्यात आल्या. त्या संबंधित पोलीस स्टेशनला त्या सोडवण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या. या बैठकीसाठी महानगरपालिका, वाहतूक विभाग, आरोग्य विभाग आणि फायर ब्रिगेड या सर्व विभागाचे पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते. त्यांनी सुद्धा मंडळांनी दिलेल्या सूचना नोंद करून घेतलेल्या आहे आणि त्या अनुषंगाने त्यांच्या काय अडचणी आहे त्या सोडवण्याचा प्रशासन पुरेपूर प्रयत्न करेल. गणरायाच्या आगमनाला काहीच दिवस राहिले, त्यामुळे कल्याणच्या श्री गणेश कारखान्यामध्ये शाडू मातीच्या मूर्तीचं काम आता सुरू आहे. यंदा लाल मातीच्या मूर्ती, गाईच्या शेणापासून आणि कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या मूर्तींच्या मागणीमध्ये मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. पर्यावरणपूरक मूर्तींमुळे पर्यावरण संवर्धनाला हातभार लागणार आहे. आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी. गणरायाला अवघी काही दिवस राहिलेले आहेत आणि मी आहे कल्याणच्या श्री गणेशा कारखान्यामध्ये. आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते मूर्त्या ज्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत. मात्र या कारखान्यामध्ये गोमय म्हणजेच गाईच्या शेणापासून त्याचप्रमाणे लाल मातीच्या ज्या आहेत त्या मातीपासून बनवलेल्या आहेत. त्याचप्रमाणे इको फ्रेंडली मूर्त्या ज्या आहेत संपूर्ण या कारखान्यामध्ये आपण पाहू शकता की मूर्त्या ज्या आहेत त्या बनवायचं काम सुरू आहे, अंतिम टप्प्यामध्ये आहे. लोकांचा जो कल आहे ना तो इको फ्रेंडली गणपतींकडे वाढलेला आहे आणि आपण त्यासाठी या ज्या मूर्ती आहेत त्या शाडूपासून, त्यानंतर गोमेय ज्याच्यामध्ये गाईच्या शेणाचा वापर केला असतो आणि तशाच लाल मातीच्याही मूर्ती करतो. या आपल्या मूर्ती ज्या असतात त्या पाण्यामध्ये विरघळण्यासाठी सोप्या आणि लगेच होतात. आणि मी पण असंच लोकांना आव्हान करू इच्छितो की त्यांनी जास्तीत जास्त इको फ्रेंडली गणपती बसवण्याचा प्रयत्न करावा आणि त्याचा त्यांना लाभ पण जास्तीत जास्त. कॅमेरामन दिनेश जाधवसह आतिश भोईर, झी मीडिया, कल्याण. आता बातमी पुण्यामधून आहे. पुणे गाडीखाना परिसरातल्या साईनाथ बाल मित्र मंडळानं यंदा 22 फुटी उंचीची गणेश मूर्ती आणली. विष्णुरूपी गणेश मूर्तीचं पुणेकरांसाठी खास आकर्षण असणार आहे. दरवर्षी विविध रूपात गणेश मूर्ती ही मंडळ घेत असतात. यंदा साईनाथ बाल मित्र मंडळानं 22 फुटी उंचीची गणेश मूर्ती आणली आणि विष्णुरूपी गणेश मूर्ती सध्या पुणेकरांसाठी आकर्षण ठरते. आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी. गणरायाच्या उंचच उंच मूर्ती ह्या खरं तर मुंबईचा ट्रेंड, म्हणजे मुंबई उपनगर असेल, इकडं ठाणे असेल, मुंबई शहर असेल, ह्या सगळ्या ठिकाणी अशा उंच गणेश मूर्ती नेहमी आपल्याला दरवर्षी गणेशोत्सव दरम्यान बघायला मिळतात. पण तोच ट्रेंड आता इकडे पुण्यनगरीत आलेला आपल्याला बघायला मिळतो. गेल्या 2 वर्षापासून अशा उंच मूर्ती इकडे पुण्यात पण बसायला सुरुवात झालेली आहे. बघा, बाल साईनाथ मंडळ ट्रस्ट आहे, शुक्रवार पेठेतलं गाडेखान्यातलं, यांनी मूर्ती बसवली यंदा प्रथमच. मला सांगा, कुठून आणली मूर्ती, कसं आहे, सुरुवात झाली तुमची इकडं? लालबाग परळवरून राजू शिंदे यांनी ही मूर्ती साकारली. मूर्ती साकारायला 2 महिने लागलेत आणि ही संकल्पना आमचे मार्गदर्शक गुरुवर्य पै शिवाजीराव शाजीराव चव्हाण यांची संकल्पना होती की मुंबईत होणाऱ्या मोठ्या गणेश मूर्तींचं पुण्यातही असं वास्तव्य घडलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय, पुण्यात पण ह्या उंच इमारतीचा ट्रेंड आपल्याला इथं पहिल्यांदाच बघायला मिळतो. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह चंद्रकांत फुंदे, झी मीडिया, पुणे. पाहूयात पुढची बातमी. गणेशोत्सव म्हटलं की उकडीचे मोदक हा प्रसाद आणि जेवणाचा अविभाज्य भाग. त्यामुळे पुण्यामध्ये चक्क उकडीच्या मोदकांची फॅक्टरी सुरू करण्यात आली. या मोदक घरामध्ये रोज हजारो मोदक बनवले जातात. या मोदकांची खासियत आणि चवीमुळे राज्यभरासह परदेशातून देखील मागणी वाढते. महत्त्वाचं म्हणजे या फॅक्टरीत काम करणाऱ्या महिलांना मोदक बनवण्यासाठी विशेष प्रशिक्षण दिलं जातं. तसंच मेढीज डेलिकसीसच्या या उपक्रमामुळे केवळ उकडीचे मोदकच नव्हे तर अनेक महिलांना रोजगार मिळाला. परंपरेचा स्वाद,
भक्तीचं वातावरण आणि आधुनिकतेची जोड घेऊन तयार होणारे हे मोदक राज्यभर आणि परदेशात सुद्धा गोडवा पसरवतात. सारण कच्चं राहिलं तरी मोदक फुटू शकतो. सो तशा पद्धतीने आपण सारणाच्या SOPs सेट केलेल्या आहेत. त्याच पद्धतीने आपण पिठाच्या पण SOPs सेट केलेत, कारण सगळ्यात जास्त रिस्क आहे ती पिठामध्ये आहे. पीठ जर व्यवस्थित झालं नाही तर तुमचा मोदक पूर्णपणे बिघडू शकतो. म्हणजे एक चूक पूर्णपणे मोदकाचं सायकल पूर्णपणे बिघडवू शकते. सो त्याच्यासाठी पण आपण काही SOPs सेट केलेले आहे. एवढी मागणी आहे की आम्हाला परदेशातल्या मागणीकडे सध्या तितकंसं हे करता येत नाही आहे, पण परदेशातली काही मागणी आत्ता यावर्षी आपण पूर्ण केलेली आहे. गणेशोत्सवात बाप्पाची स्थापना करण्यासाठी भाविक आकर्षक मखर खरेदी करत असतात. यंदा मात्र मावळ तालुक्यातल्या किवळे इथल्या राधाकृष्ण आर्टच्या मखरांनी भक्तांना आकर्षित केले. बाजारपेठेमध्ये पाऊल टाकताच भक्तांची पावलं या आकर्षक डोळे टिपवणाऱ्या मखरांकडे वळताना दिसतात. विशेष म्हणजे या मखरांमध्ये थर्माकोलचा कुठेही वापर केलेला नाही. उलट टाकाऊ पासून टिकाऊ या संकल्पनेतून उभ्या राहिलेल्या मखरांची जादू भक्तांना मोहून टाकते. श्रीरामांचं तेजस्वी रूप, छत्रपती शिवाजी महाराजांचा दणदणीत दरारा आणि सावळ्या विठुरायाची पावन छटा असलेली मखरं भक्तांना भुरळ घालतात. फक्त महाराष्ट्रापुरतीच नाही तर या मावळमधल्या कलेचा गाजावाजा 7 समुद्रापार पोहोचलाय. ऑस्ट्रेलियातल्या सिडनी शहरातल्या गणेशोत्सवात यावर्षी मावळची ही मखरं गणपती बाप्पाच्या सजावटीमध्ये शोभा वाढवणार आहेत. परदेशात भारतीय संस्कृतीचा दरवळ पसरवणाऱ्या मखरांची मागणी दिवसेंदिवस वाढते. मखर साधारण 3,500 पासून 5,000 पर्यंत आहेत. लोकांना अफोर्डेबल होतील आणि महत्वाचं म्हणजे हे लोक अगदी 4-5 वर्ष अगदी यूज करू शकतील असे आपण टिकाऊ मखर बनवलेले आहेत. आम्ही साधारण निसर्गाला अनुसरूनच, जेणेकरून निसर्गाला कोणताही बाधा होणार नाही असे आपण प्रोडक्ट्स यूज करतो. याच्यासाठी आम्ही पाईनचं लाकूड, प्लायवूड आणि MDF वापरतो, जेणेकरून निसर्गाला कोणती हानी पोहोचणार नाही. आणि जे मटेरियल वापरतो त्याच्यापासून कोणताच प्रादुर्भाव कोणालाच होणार नाही याची आम्ही काळजी घेत असतो. आता मार्केटमध्ये सगळ्याच प्रकारचे मखर भेटतात. स्पंज मटेरियल, टाकाऊ मटेरियल, जे टिकाऊ नाही आहेत. आता साधा थोडा विचार केला आपण तर आपण 2 दिवस कुठे बाहेर गेलो तो लॉज मध्ये चांगली रूम बघतो, पण 10 दिवस जो लंबोदर आपल्या घरी येणार आहे त्यासाठी जर आपण तकलुदी किंवा कमी किमतीचे किंवा स्पंज मटेरियल जे गव्हर्नमेंटनी बॅन केले ते मटेरियलचं आसन 10 दिवस त्यांना द्यायचं आहे असा आपण जर विचार केला तर हे MDF मध्ये बनवलेले, प्लाय मध्ये बनवलेले एकदम चांगले आणि एकदम फिनिशिंग असलेले मखर इथे आम्ही गेल्या 4 वर्षापासून अनुभवतोय. यातलाच एक मखर मी घेतलाय, त्याचा गणपतीनंतर आता मी देवघर म्हणून उपयोग करतोय, पण त्यात अजूनही एकही प्रॉब्लेम आलेला नाही. सण उत्सव साजरे करताना पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे आणि याचं आदर्श उदाहरण ठरलंय वाशिम जिल्ह्यातले मनीष देशमुख या शेतकऱ्याचा उपक्रम. त्यांनी पारंपरिक दुग्ध व्यवसायासोबत गायीच्या शेणापासून पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार केल्या. यंदा त्यांनी 1500हून अधिक मूर्ती तयार केल्या असून 2 लाखांचा नफा त्यांना अपेक्षित आहे. या मूर्तींचं विसर्जन केल्यानंतर खत म्हणून करता येत असल्यानं पर्यावरणाचं संरक्षण होतंय. या मूर्तीच्या बुकिंगला सुद्धा मोठा प्रतिसाद मिळतो. त्या गायीपासून मिळणाऱ्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थांसाठी आम्ही डेअरी टाकलेली असून तिच्यापासून मिळणाऱ्या शेणाचे आम्ही व्हर्मी कंपोस्ट तयार करतो. व्हर्मी कंपोस्ट उत्पादन घेत असताना आम्ही पूर्ण आमच्या जवळची जी शेती आहे ती विषमुक्त करण्याच्या दृष्टीने आम्ही गांडूळ खत टाकून किंवा बाकीच्या जैविक पद्धतीने वापर करून सर्व शेती ही जैविक केलेली आहे. त्याच्यासोबत शेण जे एक्स्ट्रा जे शेण राहते आपल्याजवळ त्याच्यापासून बाकीचे प्रॉडक्ट बनवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही गाईच्या शेणापासून धूपबत्ती, संभ्राणी कप आणि गणेश मूर्ती किंवा वेगवेगळ्या आर्टिकल्स बनवण्यासाठी आमचे सहकारी शिवाजी डोळे त्यांना संसदेचे पाठवून ट्रेनिंग घेतले आणि त्यानंतर आम्ही इथे प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली. आम्ही संभ्राणी कप, धूपबत्ती आणि मागील वर्षी जवळपास 500-600 गणेश मूर्ती बनवल्या होत्या. त्या गणेश मूर्तीला एक चांगला प्रतिसाद मिळाला. पर्यावरणपूरक गणेश मूर्तीला शासनाचे नेहमी प्रोत्साहन राहते. मागच्या वर्षीचा प्रतिसाद पाहून आम्ही यावर्षी जास्त प्रमाणात गणेश मूर्ती बनवल्या असून त्यांना लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे. म्हणजे मार्केटमध्ये नेण्यापूर्वी आमच्याकडे ऍडव्हान्स बुकिंग जवळपास 50-60% वर झालेलं आहे.
आता जाऊया थेट येवल्याला. येवला तालुक्यातल्या नागडे गावातल्या मुस्लिम समाजातले पैठणी विणकर नाझमी शेख यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पैठणीच्या शेल्यावर बाप्पाची सुंदर प्रतिमा साकारली. गेल्या अनेक वर्षांपासून नाझमी शेख या विणकाम क्षेत्रात काम करतात. यंदा त्यांनी विणलेल्या शेल्यानं सामाजिक सलोखा आणि धार्मिक एकतेचा संदेश दिला. आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिलार यांनी. मजहब हमें नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी है हम वतन है हिंदुस्तान हमारा, या म्हणीचा प्रत्यय आज नाशिकच्या येवल्यामध्ये आलेला आहे. कारण की गणेश उत्सव आता तोंडावर आलेला आहे आणि या गणेश उत्सवाची तयारी सर्वत्र सुरू झाली आहे. मात्र नाशिकच्या येवला ही पैठणीसाठी खरं तर प्रसिद्ध आहे आणि या पैठणीवर मुस्लिम कारागिराचे हात एका गणपती मूर्तीवर आपल्याला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी मुस्लिम कारागीर महिला आहे आणि या महिलेनं अतिशय सुंदर अशी गणपतीची प्रतिमा पैठणीच्या शेल्यावर तयार केलेली आहे. आपण या महिलेसोबत बात करणार आहोत. ताई, काय सांगाल, तुम्ही ही प्रतिमा तयार केली आहे, काय आनंद वाटला तुम्हाला? मला खूप आनंद वाटला हे करताना. तुम्ही एक मुस्लिम आहात तरी हिंदू देवाची प्रतिमा तयार करताना तुम्हाला कुठं मनात काही वाटलं नाही का? नाही, कारण ते सगळं म्हणजे सर्व मानच राहतं सगळं, असं काही भेदभाव काही नाही असं वाटलं. गणेशोत्सव जवळ असल्यामुळे आम्हाला साधारण एक आमचे जे मित्र आहे मुंबईचे, त्यांनी आम्हाला शेला बनवायला लावला आणि त्या शेल्यावर त्यांना गणपतीची प्रतिमा पाहिजे होती. त्या अनुषंगाने ही कल्पना डोक्यात आली आणि आमच्याकडे ऑलरेडी मुस्लिम हिंदू असा काही भेदभाव नाही. आणि ही कल्पना डोक्यात आल्यानंतर आमच्याकडे ज्या ताई आहे, मुस्लिम ताई आहे आणि माझी मिसेस, या दोन्ही मिळून आणि आमचे जे कारागीर आहे विजू गोरे म्हणून, यांनी तिघांनी मिळून ही प्रतिमा अतिशय सुंदर अशी तयार केली आहे. हिंदू मुस्लिम असा भेदभाव न करता या महिला कारागिरांनी अतिशय सुंदर अशी प्रतिमा पैठणीच्या शेल्यावर तयार केली आणि निश्चितच ही एक अभिमानाची गोष्ट म्हणावी लागेल. सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, येवला, नाशिक. येत्या 5 दिवसात गणरायाचं आगमन होणार आहे. यामुळे गणरायाच्या मूर्तीची खरेदी करण्यासाठी बाजारात लगबग सुरू आहे. नाशिकमधल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतल्या बांबू प्रक्रिया आणि प्रशिक्षण उद्योग केंद्र इथं पर्यावरणपूरक बांबूपासून गणपती मूर्ती बनवण्याचा अभिनव उपक्रम राबवण्यात आलाय. आणि याच संदर्भात बांबूच्या गणपती तयार करणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षकांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी. आता नाशिकच्या अशा संस्थेमध्ये आहेत, या संस्थेच्या मार्फत चक्क बांबूने बनवलेला गणपती पाहायला मिळतोय. अनेक ठिकाणी POPचा गणपती पाहायला मिळतोय. POP पासून सुद्धा गणपती तयार होतो. मात्र बांबूने तयार केलेला गणपती पहिल्यांदाच राज्यात पाहायला मिळतोय. प्रिन्सिपल सर व इतर शिक्षकांनी संकल्पना काढली की गणपती बनवायचा बांबूंपासून, तर त्यानुसारच आम्ही सुरुवात केली क्राफ्टिंग गणपती बनवायचा, जो पर्यावरणपूरक असतो, जेणेकरून पर्यावरणाला कोणती हानी बी नको असायला, अशी यांनी ही संकल्पना आमच्या संस्थेने काढलेली. त्याचनुसार आम्ही हे चालू केलं. नफा ना तोटा या तत्वावर आम्ही असं केलेलं आहे का कमीत कमी 350 ते 1000 रुपयापर्यंत गणपती विकले गेले पाहिजे. 350 पासून 1000 पर्यंत आम्ही गणपती विकू शकतो. आणि यावर्षी आमचं 21 गणपतीचं टार्गेट आहे. जास्तीत जास्त होतं, जेवढं शक्य होईल. अजून पॉलिश बिलिश बाकी साधारण 100-101 गणपती आम्ही विकू शकतो यावर्षी. पर्यावरणपूरक गणपती बनवायचं आमचे जे 2 स्टाफ मेंबर्स होते, यांनी ट्रेनिंग घेतल्यानंतर त्यांनी ती संकल्पना मांडली व ती आम्ही लगेच स्वीकारून त्याला सुरुवात म्हणून गेल्या 1 महिन्यापासून त्यावर काम करायला सुरुवात केली. त्यामध्ये सरांनी सांगितलं की जवळपास 21 गणपती पूर्ण केले आणि शक्य असल्यास 101 पर्यंत तो आकडा न्यायचा आहे. पण जे आपण बघतो की बाहेर की जे ज्या मूर्ती बनवल्या जातात त्या मूर्तींची जी विटंबना होते ती विटंबना होऊ नये म्हणून पर्यावरणपूरक जर गणपती आपण बनवले तर नक्की पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही. त्यामुळे ही संकल्पना आम्ही राबवलेली आहे. गणराया, बांबूचा गणराया नागरिकांनी घ्यावा असं आवाहन देखील या संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे. कॅमेरा पर्सन सोनू बेडेसह सागर गायकवाड, G24 तास, नाशिक. आपण सर्वजण आपल्या लाडक्या बाप्पाची आतुरतेनं वाट पाहतोय. अगदी काही दिवसांवरच गणपतीचं आगमन येऊन ठेपलंय, त्यामुळे मूर्तिकारांची लगबग सुरू आहे. सध्या कारागीर मूर्तीवर अखेरचा हात फिरवतात. यावर्षी 15 दिवस आधीच गणपती आल्यानं मूर्तिकारांची काही प्रमाणात कसरत पाहायला मिळाली. गणपती मूर्ती कारखान्यातून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी. गणेशोत्सवाची लगबग सध्या महाराष्ट्रामध्ये बघायला मिळत आहे.
काही दिवसावरच गणेश उत्सव येऊन ठेपल्यानं गणेश मूर्तिकार जे आहेत ते गणेश मूर्तींवर अखेरचा जो हात आहे तो फिरवताना बघायला मिळत आहे। आपण आता अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील अस्तगाव जे आहे त्या ठिकाणी आहोत आम्ही। या ठिकाणी आपण दृश्यामध्ये बघू शकतो ज्या गणेश मूर्ती आहे त्यांच्यावर अखेरचा रंगाचा जो हात आहे तो फिरवताना गणेश मूर्तिकार दिसत आहेत। यंदाच्या वेळी गणेश उत्सव जो आहे तो 15 दिवस अगोदरच आल्यानं गणेश मूर्ती बनवण्यामध्ये जे कारागीर आहेत त्यांची धावपळ झाल्याचं देखील बघायला मिळत आहे। आणि गणेश मूर्तीचं जे पीओपीचं जे कच्चं मटेरियल आहे त्यांना देखील त्यामध्ये देखील 15 ते 20% वाढ झाल्यानं यंदाच्या ज्या गणेश मूर्ती आहेत त्या महागणार आहेत। आपण दृश्यामध्ये बघू शकतो हे अस्तगाव येथील गणेश मूर्तिकार कारागीर आहेत। हे आता गणेश मूर्तींवर जे आहेत ते अखेरचा रंगकामाचा हात फिरवत आहेत आणि गणेश मूर्ती बनवण्यामध्ये ते मग्न असल्याचं देखील बघायला मिळत आहे। बऱ्याचशा 5 ते 10 फुटाहून अधिक मोठ्या मूर्तींवर देखील यावेळी मोठ्या मूर्तींना मागणी असणार आहे। त्यामुळे गणेश मूर्तिकार जे आहेत ते आता गणेश मूर्ती उत्सव जवळ आल्याने येत्या काही दिवसावर येऊन ठेपल्यानं गणेश मूर्तीवर अखेरचा हात फिरवत आहे। काही दिवसांनी गणेश मूर्तीचं जे आहे ते आगमन होणार नाही याची लगबग देखील गणेश मूर्तींची बघायला मिळते आहे। आणि नागरिक जे आहे ते गणेश उत्सव आनंदाने साजरा करत असतात। यावेळी देखील गणेश उत्सवाची धामधूम बघायला मिळते आहे। मात्र गणेश मूर्तींची जी किंमत आहे ती महागल्याचं देखील बघायला मिळत आहे। कुणाल जमदाडे, जी24 तास, राहाता, अहिल्यानगर। तर तिकडे चंद्रपूरमध्ये मूर्ती विक्रेत्यांना मनपाकडून जागा देण्यात आली। चांदा क्लब मैदानावर गणेश मूर्तीची विक्री केली जाणार आहे। चांदा क्लब मैदानावर यंदा गणेश मूर्तींच्या विक्रीला परवानगी देण्यात आली। गणेशोत्सवात यंदा सुद्धा चांदा क्लब इथं गणेश मूर्ती प्रदर्शन आणि विक्रीचं आयोजन करण्यात आले। चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे हे आयोजन करण्यात आले। गणेश मूर्ती दुकानांवर होणाऱ्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये आणि नागरिकांना सहजतेने मूर्ती खरेदी करता यावी यासाठी हे नियोजन करण्यात आले। मूर्तिकार वर्दईच्या ठिकाणी विक्री करत असल्यानं नागरिकांना खरेदीसाठी गर्दीच्या ठिकाणी जाण्याशिवाय पर्यायच नसतो। यामुळे वाहतूक कोंडी देखील निर्माण होते। यावर उपाय म्हणून गेल्या वर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा प्रायोगिक तत्वावर चांदा क्लब इथल्या प्रशस्त मैदानावर मूर्तिकारांसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली। गेल्या वर्षी या उपक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता। चांदा क्लब इथं मूर्ती विक्रेत्यांना स्टॉलची व्यवस्था स्वतः करायची, तर विद्युत व्यवस्थेसाठी पॉइंट, फिरतं शौचालय, स्वच्छतेची व्यवस्था, पाणी टँकर याची व्यवस्था मनपा प्रशासनातर्फे करून देण्यात आली। नोंदणी न करता मूर्ती आणि साहित्य विक्री करणाऱ्या तसंच मनपानं निश्चित करून दिलेल्या जागेशिवाय इतर ठिकाणी मूर्ती विक्री करणाऱ्यांवर कारवाई होणार। तर गणेशोत्सवानिमित्त बदलापूरच्या न्यू जनरेशन प्री स्कूलच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी गणपती बाप्पाच्या सुबक गणेश मूर्ती साकारल्या। चिंतामणी क्रिएशनच्या सहकार्यानं या विद्यार्थ्यांसाठी गणेश मूर्ती कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। विद्यार्थ्यांसोबत पालक सुद्धा या कार्यशाळेत सहभागी झाले। या कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक शाडू मातीच्या मूर्ती घडवत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला। आता सुखकर्ता या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबूयात। सुखकर्ता को पावर्ड बाय अंबुजा प्लस, अधिक मजबूत, अधिक घन कॉन्क्रीट। स्पेशल पार्टनर स्नो सेम पेंट्स, जेव्हा स्नो सेम लागेल तेव्हा आणखी काहीही नाही दिसणार। निर्मा ॲडव्हान्स, चिवट डागांसाठी निर्मा ॲडव्हान्स।